त्यामुळे 2019मध्ये झालेल्या निवडणुकीत आमचे हाल झालेत। राजकारणात शार्क मासे लहान माशांना खाऊन टाकतात। माजी आमदार एकनाथ खडसेंना 6 वर्षानंतर भूमिका समजली असा घणाघाती आरोप माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला। पारदर्शक जुन्या पुराण्या वापरलेल्या मोदी साड्या वाटून आमच्या आया बहिणींची अब्रू काढता। आम्ही गरीब आहोत म्हणजे लाचार आणि भिकारी नाही, गरिबांची माफी मागा, अन्यथा याची किंमत येत्या निवडणुकीत तुम्हाला चुकवावीच लागेल असा घणाघाती आरोप कार्यसम्राट भाजपाचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला। ते बोलताना पुढे म्हणाले की सदर पारदर्शक साड्या वाटून दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या आदिवासी, दलित तसेच गरिबांच्या अब्रूचे सार्वजनिक धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे, अशी अत्यंत विखारी टीकाही माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी केली। गरिबांना वाटलेल्या या साड्या नेसून भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्यांसह गावोगावी मते मागण्यासाठी फिरणाऱ्या भाजपा महिलांना आमच्या ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवा, याचा भाजपाला दुहेरी फायदा होईल। साड्यांचा आपोआप प्रचार होईल, साड्यांवर होणारी टीका आपोआपच बंद होईल, अशी विनंतीही माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी यावेळी बोलताना केली। या संदर्भात बोलताना माजी आमदार अनिल अण्णा गोटे काय म्हणाले ते आता आपण यापुढे पाहूया। ही साडी दिलेली फुकट, ही साडी चुकीची आहे, वापरायला लायक नाही असं भाजपच्या एका नेते आतापर्यंत म्हटलं नाही। याचा अर्थ या पारदर्शक साड्यांना त्यांचा पाठिंबा आहे। माझं म्हणणं आहे की भाजपच्या ज्या आघाडीच्या नेत्या आहेत, महिला आघाडीच्या, त्याच्या प्रचाराला गावोगाव जात आहेत, त्यांना या साड्या नेसूनच जायला सांगा ना। काय म्हणजे साड्यांचा प्रचार होईल आणि गरीब लोक काय हे त्याच्याबद्दल तक्रार करणार नाही, तर ही अशी साड्या वाटप करणं म्हणजे गरीब माणूस आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही, आईला घेऊ शकत नाही, बहिणीला घेऊ शकत नाही, अशी त्याची चिंगल करणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आता मोदी सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही रोज खाऊ घालतो, दुसऱ्या बाजूला सांगतात 47% लोक दारिद्र्य रेषेवर आले। काय खरं काय एका भाषणामध्ये तुम्ही बोलते काय खरं काय तुमचं म्हणणं आणि तुम्ही काय उपकार करता का? 2014 सोयाबीनचा भाव 4,000 रुपये होता, आज 3,500 रुपये। 2014 कपाशीचा भाव हा 9,000 होता, आज 7,000। तुम्ही साधे टमाटो नेपाळहून 10 लाख टन आणले आणि टमाटोचे भाव पाडले। तुम्ही ब्राझीलवरनं डाळी आणता आणि त्या हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ करणाऱ्या, उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिवाळखोरी करायला लावतात। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की शेतकऱ्याला त्याच्या शेतात शेतमजूर करायचं आणि दारिद्र्य रेषेखाली ढकलायचं हा भाजपचा कुठेही दावा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 2019मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, मात्र आता यंदा मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे। या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार अनिल गोटे काय म्हणाल ते आता आपण पाहूया। 2019 राज ठाकरेंचा आम्हाला पाठिंबा होता,
महाराष्ट्रामध्ये जे का आमचे हाल झाले, काँग्रेसचा एकच निवडून आला, राष्ट्रवादी 4 निवडून आले, यावरून तुम्ही समजून घ्या. काय असं आहे की मोदींना दोष देणारे किंवा स्पष्ट सुनावणारे नेते जास्त बाहेर असता कामा नये, असं बंदोबस्त आणि विधान परिषद, राज्यसभा हे भाजपच्या देण्यावर अवलंबून आहे. तुमच्या घेण्यावर काय अवलंबून नाही. काय जळगाव जिल्ह्यातील नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत अनिल अण्णा गोटे यांना विचारले असता ते काय म्हणाले ते आता आपण पाहूया. एक लक्षात घ्या की जी 6 वर्षापूर्वी मी भूमिका घेतली होती आणि ज्यामुळे पक्ष आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष सोडला होता, काय त्याचा 6 वर्षानंतर त्यांच्या लक्षात येत नाही बाकी सगळ्या लोकांच्या. त्याचा अर्थ त्यांच्या आणि माझ्या बुद्धिमत्तेमध्ये 6 वर्षाचा फरक आहे. असं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये काय होईल काय याचा अंदाज करणं कठीण आहे. काय समुद्रामध्ये लहान लहान माशांचं आयुष्य किती असतं काय, आणि राजकारण हा समुद्रासारखा खेळ आहे. राजकारणामधले मोठे सगळे व्हेल मासे काय हे शार्क हे दुसऱ्या माशाला खाऊनच जगत असतात.